हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू धागा. आज आपण क्रोशे करूयात गणपतीसाठी हा फेटा. तर हा मी 9 इंच साईजचा फेटा इथं विणलेला आहे 1 ते 1.5 फुटाच्या मूर्तीसाठी. तर तुम्ही हा कुठल्याही साईजमध्ये विणू शकता. तर त्याचे मेजरमेंट कसे घ्यायचे ते मी नंतर सांगेनच. तर हा फक्त सिंगल क्रोशेमध्ये विणलेला फेटा आहे आणि वरचा जो तुरा आहे त्याच्यासाठी फक्त आपण डबल क्रोशे यूज केलेले आहेत. तर विणायला सुरुवात करूयात. तर इथे आपण 4 प्लेचं यार्न घेतलेलं आहे गंगाचं आणि 3 चा हुक घेतलेला आहे. तर इथं आपल्याला सुरुवातीला स्लिप नॉट घेऊयात आणि अशा प्रकारे मी घेतलेली आहे. तर ही स्लिप नॉट झाल्यानंतर आपल्याला साखळ्या विणायच्या आहेत. तर 9 इंच गणपतीसाठी आपल्याला 14 इंच साखळी विणायची आहे. म्हणजे दीडपट करायची आहे साईज. तर तुमची कुठलीही साईज असेल तर त्याच्या दीडपट साखळी आपल्याला विणायची आहे. तर मी इथं 9 इंचासाठी 14 इंच साखळी विणणार आहे. तर ही 14 इंचाची साखळी झाल्यानंतर पहिली साखळी आपल्याला स्किप करायची आहे आणि दुसऱ्या साखळीपासून सिंगल क्रोशे विणायचे आहेत. तर प्रत्येक साखळीमध्ये एक एक सिंगल क्रोशे आपण विणून घेऊयात. तर हे रिपीट करूयात आपण इथं शेवटच्या साखळीपर्यंत विणायचं आहे. तर हे सिंगल क्रोशे आपण राऊंड कंप्लीट केलेला आहे. यानंतर दुसऱ्या राऊंडसाठी एक साखळी घ्यायची आहे आणि बाजू पलटायची आहे. यानंतर हा जो सिंगल क्रोशा आहे पहिला, याच्यावरती जी साखळी दिसते तर या साखळीच्या बॅक लूपमध्ये आपल्याला विणायचं आहे मागच्या बाजूला. एकच लूप पकडायचा आहे मागचा फक्त अशा प्रकारे आणि एक सिंगल क्रोशे घ्यायचा आहे. परत पुढच्या सिंगल क्रोशेच्या साखळीवरती विणायचं आहे. तर सगळे सिंगल क्रोशे आपण बॅक लूपमध्ये विणायचे आहेत. परत पुढची साखळीसुद्धा बॅक लूपमध्येच विणायचं आहे. फक्त एकच लूप घ्यायचा आहे मागच्या बाजूचा. तर अशा प्रकारे आपल्याला हे कंप्लीट करूयात आपण. तर हे असं राऊंड आपल्याला कंप्लीट करायचं आहे शेवटपर्यंत. तर इथे दुसरा राऊंड कंप्लीट केलेला आहे. सेम राऊंड आपल्याला विणायचे आहेत. परत एक साखळी घ्यायची आहे आणि बाजू पलटायची आहे आणि इथे सुद्धा आपण बॅक लूपमध्ये विणायचं आहे. तर इथे हा जो सिंगल क्रोशा आहे परत आपण अशा प्रकारे बॅक लूपमध्ये विणायचं आहे. तर हे राऊंड आपल्याला ही पट्टी जी आहे ती 2.5 ते 2.25 इंच होईपर्यंत आपल्याला हे राऊंड्स रिपीट करायचे आहेत. तर मी हे 14 इंच जी पट्टी विणली आहे त्याला आपण 5ने डिवाइड करायचं आहे. तर ही जी पट्टी आहे ती मी 2.25 इंचापर्यंत विणलेली आहे. तर तुम्ही तुमच्या साईजनुसार याला विणायचं आहे. तुम्ही जी पण साईज घेतलेली आहे लांबी त्याला 5ने डिवाइड करायचं आहे आणि जेवढी व्हॅल्यू येईल तेवढा ह्याची आपल्याला पट्टी विणायची आहे. तर ही 2.878च्या जवळ मी विणलेली आहे. तर कुठलाही फेटा आपण या साईजच्या मेजरमेंटनुसार विणू शकतो. जी पण तुमची लांबी असेल पट्टीची त्याला 5ने डिवाइड करायचं आणि जी पण व्हॅल्यू येईल तेवढी आपल्याला रुंदी ठेवायची आहे. यानंतर आपण याची उलटी बाजूकडून आपल्याला शिवून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे आपण हे फोल्ड करून घेणार आहोत क्रॉसमध्ये. तर उलट बाजू जी आहे पट्टीची ती वरती ठेवायची आहे आणि हे 2 एंड्स जे आहेत असे समांतर ठेवायचे आहेत आणि हे असं क्रॉसमध्ये ठेवून आपण याची बाजू पलटून घेऊयात. तर हे अशा प्रकारे तर हे समांतर ठेवून आपण याला अशा प्रकारे फोल्ड करायचं आहे आणि
जर पट्टी तुमची थोडीशी जाड झाली असेल तर थोडं ॲडजस्ट करायला हे होतं, पण हे व्यवस्थित बसून जाईल असं शिवल्यानंतर. तर हे असं ॲडजस्ट करून आपल्याला पूर्ण इथून सुरुवात करायची आहे, तर शिवून घ्यायचं आहे आपल्याला. तर ही जी आडवी आणि उभी बाजू आहे ती शिवायची आहे आपल्याला. तर ही आणि ही बाजू शिवून घ्यायची आहे. यानंतर हे दोन बाजू झाल्यानंतर साईडच्या जेवढं पण ओपन राहील ते उभ्या पद्धतीने शिवून घ्यायचं आहे. जसं आपण हे उभं शिवलं होतं तसंच हे पण शिवून घ्यायचं आहे. जेवढं पण ओपन राहील तेवढं शिवून घ्यायचं आहे. तर हे आपण हे शिवून घेऊयात पहिल्यांदा. तर हे सगळ्या बाजू मी इथे शिवून घेतलेल्या आहेत. यानंतर आपण याची बाजू पलटून सुलट करून घ्यायचं आहे. तर हे फेटा टोपी आपली अशी झालेली आहे. यानंतर आपल्याला वरती तुरा बनवायचा आहे. तर 2 तुरे बनवणार आहे मी. पहिल्यांदा छोटा तुरा बनवूयात. तर इथं रेड कलरचं यान घेतलेलं आहे मी वर्धमानचं, आणि मॅजिक लूप घेऊयात पहिल्यांदा, आणि 3 साखळ्या विणायच्या आहेत. तर हा 3 साखळ्या म्हणजे हा डबल क्रोशे झाला पहिला, हा दुसरा डबल क्रोशे. तर एकूण 6 डबल क्रोशे आपल्याला इथं मॅजिक लूपमध्ये विणायचे आहेत. सेम तुरा आपण मागच्या साईडला सुद्धा विणायचा आहे मोठ्या साईजमध्ये, फक्त त्याचे राऊंड्स जास्त विणणार आहोत. आणि 6च्या ठिकाणी 8 डबल क्रोशे आणि 8 वरती 16 डबल क्रोशे असं घ्यायचं आहे. आणि छोट्या तुऱ्यासाठी 6 डबल क्रोशे आणि त्यावरती 12 डबल क्रोशे असं घेऊयात. तर हे कंप्लीट करायचं आहे. मॅजिक लूप बंद करून घ्यायची आहे आणि याला जास्त गोल शेपमध्ये न देता आपण असंच ठेवायचं आहे. यानंतर परत 3 साखळ्या विणूयात पुढच्या राऊंडसाठी. हा एक डबल क्रोशे आणि याच ठिकाणी अजून एक डबल क्रोशे. तर सेम साखळीमध्ये विणायचं आहे. प्रत्येक साखळीमध्ये 2, तर एकूण 12 डबल क्रोशे आपल्याला दुसऱ्या राऊंडमध्ये विणायचे आहेत. तर हा दुसरा राऊंड आपण कंप्लीट केलेला आहे. तर तुम्ही याची साईज तुम्हाला हवी तेवढी ठेवू शकता. असंच आपल्याला इन्क्रीज करायचं आहे. पण मी इथं फक्त 2 राऊंड विणून घेणार आहे आणि आपण याला बॉर्डर करणार आहोत. तर हे इथं या साईजला सूट होऊन जाईल. तर मी इथं दुसरी बॉर्डर लावून घेते. तर इथं पिवळ्या रंगाचा धागा घेतलेला आहे मी, आणि स्लिप नॉटने सुरुवात करायची आहे. आणि आपण जिथं पहिली 3ची साखळी घेतली होती तिसऱ्या साखळीमध्ये याला जोडून घ्यायचं आहे. यानंतर इथे एक सिंगल क्रोशे घेऊयात स्लिप स्टिचच्या नंतर, आणि 3 साखळ्या विणायच्या आहेत. 1, 2 आणि 3. आणि तिसऱ्या साखळीमध्ये आपल्याला इथे स्लिप स्टिच करायची आहे, पिको करायचा आहे. यानंतर पुढचा जो 2 डबल क्रोशेच्या मधला गॅप आहे, या गॅपमध्ये आपल्याला एक सिंगल क्रोशे घ्यायचा आहे. परत 3 साखळ्या विणायच्या आहेत. आणि पिको करायचं आहे. आणि परत पुढच्या 2 डबल क्रोशेच्या गॅपमध्ये विणायचं आहे. साखळीमध्ये न विणता गॅपमध्ये विणायचं आहे. तर हा सिंगल क्रोशे. परत 3 साखळ्या आणि पिको. तर हे रिपीट करूयात असंच.
तर हा तुरा मी विणलेला आहे छोटा आणि इथं शिवून घेतलेला आहे. यानंतर मोठा तुरा विणायचा आहे मागच्या बाजूला लावण्यासाठी. तर इथं आपण विणून घेऊयात. तर हा तुरा तुम्ही तुमच्या साईजनुसार टोपी फेट्याच्या साईजनुसार विणू शकता. तर इथं मी हे 2 राऊंड कंप्लीट केलेले आहेत, 8 आणि 8 वरती 16. यानंतर परत तिसऱ्या राऊंडसाठी 3 साखळ्या आणि पुढच्या साखळीमध्ये एक डबल क्रोशे, 2 डबल क्रोशे घ्यायचे आहेत इथे. तर हे 2 राऊंड सुरुवातीचे सेम आहे जे आपण छोट्या तुऱ्याला विणले होते. परत तिसऱ्या साखळीमध्ये एक डबल क्रोशे आणि चौथ्यामध्ये 2 डबल क्रोशे. फक्त 6च्या ठिकाणी मी इथं 8 आणि 8 वरती 2 घेतलेले आहेत, 16 डबल क्रोशे. बाकी सेम आहे. आणि इथं हा राऊंड आपण इथं कंप्लीट करून घेऊयात. तर इथे हे लावण्यासाठी तुम्ही कुठल्याही साईजनुसार हे बनवू शकता. तर असंच आपल्याला इन्क्रीज करायचे आहे डबल क्रोशे आणि याला गोलाकार साईजमध्ये किंवा सरळ पण लावू शकता तुम्ही. तर हे एक डबल क्रोशे घेतला आहे, परत पुढच्या साखळीमध्ये 2. तर असंच पुढच्या राऊंडमध्ये 2 साखळ्यामध्ये 2 आणि तिसऱ्यामध्ये 2 असं घेऊ शकता. तर हे आपलं हे राऊंड कंप्लीट झालेलं आहे. परत पुढच्या राऊंडसाठी 3 साखळ्या आणि पुढच्या सिंगल क्रोशेवरती एक डबल क्रोशे आणि तिसऱ्या डबल क्रोशेवरती 2 डबल क्रोशे. तर असं इन्क्रीज करू शकता तुम्ही तुमच्या तुऱ्याची साईज. तर हे असंच आपले इन्क्रीज करायचं आहे. तर इथे 4 राऊंड मी कंप्लीट केलेले आहेत. यानंतर आपण बॉर्डर बनवूयात. तर इथे पहिल्या साखळीवरती आपल्याला अटॅच करून घ्यायचं आहे आणि जे आपण छोट्या तुऱ्यासाठी बॉर्डर बनवली होती सेम तशीच बॉर्डर आपल्याला इथं बनवायची आहे. पहिल्यांदा एक सिंगल क्रोशे आणि 3 साखळ्या आणि पिको करायचं आहे तिसऱ्या साखळीमध्ये. परत पुढच्या 2 डबल क्रोशेच्या गॅपमध्ये एक सिंगल क्रोशे घ्यायचा आहे. यानंतर 3 साखळ्या आणि पिको. तर हे रिपीट करायचं आहे असंच. तर इथं आपण हा दुसरा तुरा विणलेला आहे आणि इथे अशा प्रकारे अटॅच करून घेतलेला आहे. तर हा मी गोलाकार साईजमध्ये अटॅच केलेला आहे. तर हा फेटा टोपीचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तो मला नक्की सांगा. कमेंट करून कळवा आणि असेच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि आवडले असल्यास लाईक करायला प्लीज विसरू नका. तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. थँक्यू.